आज आहे 11 जून आणि आजचं हे तुम्हाला लिंबुनीचं मार्केट जर बघितलं ना, तर आजच्या रेटमध्ये जरी बघितलं तर ₹200ची रेट किलोची चालू आहे. आणि जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर आपल्याकडं लिंब असेल, तर सरासरी लिंबाचे भाव खूपच महाग असतात. जवळपास ₹200 किलोचे आज लिंबुनीचे भाव चालू आहे. शेतकऱ्याकडे जर लिंबुनी असेल ना, तर शेतकऱ्यांनी ह्या उन्हाळ्यामध्ये बराच फायदा करून घेणे महत्त्वाचं आहे. आणि असं जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये माल थोडा कमी लागतो आहे आणि फळं थोडे लहान असतात. हे बघा दिसत असेल. आता आहे ना, छोटं जर असलं ना तिथे बाजारामध्ये त्याला खूपच मागणी आहे. तसं जर बघितलं तर प्रत्येक लिंबाला सध्या भाव आहे. कारण आता ह्यावर्षी तापमान खूप असल्यामुळं फळं मोठाले झाले नाही आणि त्या कारणानुसार बाजारामध्ये याला खूप मागणी आहे. तापमान वाढल्यामुळं आणि या तापमानामुळे आहे ना, जे आपलं लिंबू असतं हे बाजारामध्ये जास्त प्रमाणात कटतं आहे. तुम्ही रेट किती बी असू द्या, तर ते मिळत नाही बाजारामध्ये. हे बघा. आणि ही लिंबोणी तुम्हाला दिसत असेल ना, तर आपण ह्या लिंबोणीची आतापर्यंत जवळपास 40 ते 50 किलो लिंब ऐकलेलं आहे. ते पण आपण सरासरी 190च्या आणि 200 रेटमध्ये, ₹200 किलोच्या रेटमध्ये. म्हणजे असे जे असतात ना, बारीक का होत नाही, याला बाजारात खूप मागणी असते. आणि आजचा विषय असा आहे की आपल्याकडं आता सध्या जे जामाचं झाड दिसतंय आणि ह्या जामाच्या झाडाला सुद्धा आता हे मोठमोठाले फळं लागलेले आहे आणि हे सुद्धा बाजारामध्ये चांगल्या रेटमध्ये विकणार आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल ना, म्हणजे असे खूप काही जाम लागलेले आहे. आणि याला मार्केटमध्ये ना खूप रेट मिळणार आहे. कारण आताच्या टायमामध्ये कुठंही जामाचा बार धरला जात नाही. कारण काय होतं, शेतकरी ह्या टायमात बार धरत नाही. कारण ते काय होतं, ते किडकं होतं आहे. आणि आपण जर का याच्यावर 1-2 वेळेस जर असं पक्व व्हायच्या टायमामध्ये आपण जर याला डेलीगेटची जर फवारणी केली, तर याच्यावर कुठलंही कीड येणार नाही आणि याला बाजारामध्ये खूप मागणी असते. आणि हे जे दिसते ना, हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि ह्यावर्षी याला सुद्धा लवकर बार यायला सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला आजच 11 तारीख आहे ना, तर अजून 1 महिना बार येत नाही ड्रॅगन फ्रूटला. तसं बघितलं तर 1 महिन्यानं अगोदरच ड्रॅगन फ्रूटला फळं लागायला सुरुवात झाली. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल, ड्रॅगन फ्रूटचे आपल्याला फळ बघायचं आहे. हे बघा, म्हणजे ह्या वर्षी ना थोडं लवकर यायला सुरुवात झाली.